नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा निळा सावळा हा कथासंग्रह. या संग्रहातली आजची आपली कथा आहे चंद्रावळ. मला वाटतं की माणसाचा मूलभूत स्वभाव एखाद्याला जीव लावणं हाच असावा. मग तो एखादा माणूस असेल, प्राणी असेल किंवा वस्तू असेल. हीच भावना जागृत करणारी आणि आपल्या मनाचा ठाव घेणारी आपली आजची कथा आहे. कथा सुरू करण्यापूर्वी दमा मिराजदारांचा अंगत पंगत हा संग्रह सध्या मी मेंबर्स ओनलीवर वाचतेय. तो ऐकण्यासाठी चॅनलची मेंबरशिप तुम्ही नक्कीच घेऊ शकता. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. ऐकूयात चंद्रावळ. बसवण्णाच्या देवळात अंथरल्याप्रमाणे पसरलेले ऊन सरपटत बाहेर आले व दगडी कासव असलेल्या उंबऱ्यावरून खाली उतरले. 10 वाजले तरी सण्या अद्याप भिंतीला टेकून विमनस्कपणे बसला होता. त्याच्या भोवती मेलेल्या पाऊस किड्यांप्रमाणे विड्यांची थोटके पसरली होती. काल सकाळी गौरी मेली ही त्याची जाणीव काही केला बधीर होईना. गौरीचे नाव निघताच त्याचे मन संतापाने जळत होते, शर्मेने आकसत होते. पण या साऱ्या चिंध्यांच्या ढिगाखाली खोल तळाशी तीक्ष्ण सुरीप्रमाणे रेघोट्या ओढणारे भाबडे दुःखही होते. गाभाऱ्यात पणती लावावी त्याप्रमाणे टोप पदराचे झगझगीत नवे लुगडे नेसून ती त्याच्या आयुष्यात आली होती. तिच्या काळ्या बांधेसूद घोटीव शरीरामुळे त्याच्या दृष्टीला नवा गर्व चढला होता. पण हे सारे थोडे दिवसच टिकले. सण्याला त्या साऱ्या प्रकाराची आठवण देखील नको होती. पण काल सकाळी 2 तास तडफडून गौरी मेली आणि त्यामुळे पुन्हा सारे लक्कन जिवंत झाल्यासारखे झाले व सण्याचे दुःख पुन्हा फुसकारू लागले होते. आता 10 वाजले होते व बाजूच्या ओवरीत गावठी शाळा भरणार होती. त्याने रुमालाच्या सोग्याने सारी थोटके गटारात लोटली व तो उठला. पण समोरूनच त्याचा भाऊ गंजुडा बाबू तेथे बसण्याकरिता येत होता. आता प्रत्यक्ष भावालाच समोर पाहताच इतका वेळ दडपून ठेवलेला राग सण्याच्या अंगभर पसरला व त्याने ओठ गच्च दाबून धरले. बाबू आला. अगदी अंग चोरून कोपऱ्यात बसला व गुडघे उंच करून त्याने त्यावर हनुवटी टेकली. सण्याने त्याच्याकडे जळजळीत तिरस्काराने क्षणभर पाहिले. पण त्याला एखाद्या भिजलेल्या मांजराविषयी वाटावी अशी थोडी सहानुभूतीही वाटली. इतक्या दिवसांच्या मळकट डागळलेल्या सहवासानंतर सुद्धा त्याच्या मनात गंजुड्या बाबूविषयी आपुलकीची ओढ होती. लहानपणी बाबूला व्यायामाची फार आवड होती. देवळाच्या मागेच खिडकी एवढे दार असलेली तालीम होती. त्या गुहेसारख्या तालमीत बाबूच्या पिळदार दंडावरची थाप घुमू लागली की सण्याचे मन शिपतरासारखे होत असे. कुंद ओल्या मातीचा वास असलेला अंधार धुरकट दिव्याजवळ एखादी आळी खायला आल्याप्रमाणे जमत असे आणि बाबूने दंड ठोकले की त्याचा आवाज त्या ताणलेल्या अंधारावर नगाऱ्यावर थाप मारावी त्याप्रमाणे काड काड घुमून उठे. नंतर काय झाले कोणास ठाऊक. हा एक सांगतो, दुसरा निराळीच सांगतो. बाबूने तालीम सोडली. गळ्यातील ताईतही सण्याच्या गळ्यात अडकवला. आता त्याच्या छातीचे खोके झाले होते आणि जटांसारखे गावरान वाढलेले केस सतत तांबारलेल्या डोळ्यांवर पडायचे. सतत गांजा ओढून डोळ्यांत भकासपणा फुटला होता व पिचलेल्या खरखरीत आवाजात त्याचा खोकला सुरू झाला की त्याची हाडे घुसळून निघत. केस गिधाडाच्या पंखाप्रमाणे वर खाली होत आणि सारा जीव डोळ्यांत गोळा होऊन बसे. सण्याचे लग्न होऊन गौरी आली खरी, पण ती सारी 6-7 महिने त्याच्याजवळ राहिली. सण्याने तिला हौसेने चौकड्यांचे एक जरीकाठी लुगडे आणि चांदीच्या वाक्या आणून दिल्या होत्या. तिला गोंजारण्याचा प्रयत्न केला होता, पण सटवीच्या मनाची पिसेच उलटी होती. तिने गंजुड्या बाबूत काय पाहिलं कोणास ठाऊक. एक दिवस तिने आपले बोचके बांधले व ते कमरेवर आदळून ती सरळ बाबूच्या खोलीत जाऊन राहिली. सण्या तर संतापाने तोंडात फेसाळला. त्याने हातात वाशाचा एक तुकडा घेतला व धावत बाबूच्या खोलीसमोर येऊन त्याने दारावर दणादणा 4 लाथा आणल्या. बेरडा, माझं घर जाळलंस? प्रत्यक्ष भावाला कापतोस की कसा बा?
बाहेर ये, तुझा मुर्दाच पाडतो. सारे अंग थरथरत तो ओरडला. शांतपणे दरवाजा उघडून बाबू त्याच्यासमोर उभा राहिला. तोच त्याला खोकल्याची उबळ आली. ती गेल्यावर त्याने केस मागे फेकले व मुठीच्या पाठीने ओठ पुसले. सण्या, का रे फुकट गुरगुर, का शेपूट हापटतोस? तो म्हणाला, मी तुझ्या या म्हशीला बोलवायला आलोय. जा की येऊन, तिला ती येणार असेल तर. त्याच्या मागेच खोलीत गौरी गाठोड्याला रेलून मिजशीत पसरली होती. तिने कडाकड बोटे मोडली व ती समोर नाचवली. याच्याकडं! खालचा ओठ तिरस्काराने फरकावत ती म्हणाली, खड्ड्यात घाल या जोखमाराला. तो शब्द ऐकताच सण्या डोळ्यासमोरच आकसला व वाशाचा तुकडा त्याच्या हातून गळून पडला. पुरुषाचा यापेक्षा जास्त अपमान काही स्त्रीला करता येत नाही. या शब्दाने आपल्यावर कोणी शेणखत ओतीत आहे, आपले सारे अंग आतून नासत आहे असे त्याला वाटले आणि खाली मान घालून तो बाहेर आला. बाबूने खोलीचा दरवाजा ओढून घेतला व तोही सण्ण्याच्या मागे बाहेर आला. तेथे प्रेताप्रमाणे गुम्म उभारलेल्या सण्ण्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. सण्या, ऐक माझं. वय मी गंजुडा, पण माझ्या डोक्यात डोळे आहेत घट्ट. या साऱ्या दीडदमडीच्या खोट्या चवल्या, हीच बया उद्या मला सोडून जाईल एखाद्या नाव्याबरोबर. नागिणीवर विश्वास टाकावा, पण यांच्यावर थू. सगळ्याच बेशरम, निर्लज्ज, चावचाल. सण्याने त्याचा हात झिडकारून टाकला व आपल्या कबूतर खाण्याजवळ येऊन तो गोठून बसला. नंतर गौरी त्याला दररोज दिसत असे, पण तिला पाहताच दडपून ठेवलेली कळ जोराने उसळत असे. त्याचा जीव तगमगू लागे आणि त्याच्या रानवड भाबड्या मनाला तोंड खुपसायला सारे जग पुरत नसे. आपण ज्याच्यावर मायेचे वस्त्र टाकावे ते असे हिरावले जावे, असे आपल्यात अशुभ काय आहे हे त्याला समजत नसे. एखाद्या बैलाच्या कपाळावर कुलक्षणी भोवरा असावा, त्याप्रमाणे सारे त्याला हिडीस पिडीस करत, गौरीविषयी महाफाजील घाणेरडे बोलत. गंजुडा बाबू मात्र शांतपणे कट्ट्यावर बसे. त्याच्या खोकल्याने कबुतरे दचकत व सण्याच्या अंगाला शरमेने भुके पडत. ती गौरी कालच मेली आणि ते पोर सुद्धा. गंजुडा बाबू स्मशानात गेला नाही की त्याच्या डोळ्यात नगभर पाणी जमलं नाही. तिच्याच गावाचे 2-4 जण आले. तिची सोन्याची एक पाटली त्यांनी खिशात घातली व त्या मोबदल्यात तिला आणि तिच्या पोराला एकदमच स्मशानात नेऊन टाकले. बाबूने खोली स्वच्छ धुतली. तिचे एक फाटके, अनेक दंड घातलेले लुगडे होते, ते त्याने भिकारणीला देऊन टाकले व संध्याकाळच्या जेवणासाठी चूल ओरबडून जाळ केला. गौरीच्या आयुष्याने त्याच्या मनावर आठवणीचा एकही डाग पडला नाही. पण आता त्या असहाय्य किडलेल्या शरीराकडे पाहून सण्याला रागाबरोबर वाईट सुद्धा वाटलं. गौरी होती तोपर्यंत त्याला निवांत 2 घास गिळायला तरी मिळत असत. रात्री उशिरा तो कधी कट्ट्यावर बसला की बोंबलत येऊन ती गावगन्ना एक करीत असे हे खरे, पण त्याच्यासाठी अंथरूण तरी तयार असे. आता मात्र त्याचे आयुष्य हडप लागलेल्या मरतुकड्या कुत्र्याप्रमाणे अगदी वळचणी खालचे झाले होते. सण्या, आज तुझी पारवळा नाहीत वाटते, बाबूने तेथूनच विचारले. तरी सुद्धा सण्या काही बोलला नाही. त्याला कबुतरे सोडायची होती, पण आज तरी त्याला गंजुड्याशी एकही शब्द बोलायचा नव्हता. त्याला तो चेहरा सुद्धा समोर नको होता. चुकून तो जर गौरीविषयी बोलला तर ते आज आपणाला झेपायचं नाही असं त्याला वाटत होतं. जरी त्याचं मन अद्याप गौरीभोवती धुमसत होतं, तरी एका दृष्टीने मात्र त्याला समाधान होतं. बरेच दिवस ठसठसत असलेल्या गळूला तोंड फुटल्याप्रमाणे त्याला मोकळे वाटत होते. आता दररोज अपमानाचा चटका नको. त्याला वाटलं, संपलं आता. डोळ्यांतून टचकन पाणी येईल असं कोणी राहिलं नाही. अजून कित्येकदा बिरादार पाटलाच्या नागिणीप्रमाणे वाटणाऱ्या चंद्रावळीची आठवण होत असे, पण ती एखाद्या उग्रवासाच्या फुलाकडे दुरून पाहावे त्याप्रमाणे. गौरीनंतर मात्र सारे स्वच्छ झाले, सारे स्वच्छ. तेव्हा आता काय करावे या विचारात तो होता. तोच आडव्या गल्लीतून सैल बूट फटाक फटाक करीत 24 बोट बाळू तेथे आला.
त्याने आपल्या लांब कफनीसारख्या कोटाचे पंखे वर उचलले व त्या कट्ट्यावर उकिडवे बसत त्याने सैन्यापुढे विडीकरिता हात केला. सैन्याने त्याच्याकडे विडी फेकली व कबूतरखाना उघडला. खाना उघडताना जणू त्याने पिसे झाडल्याप्रमाणे खूपशी कबुतरे फडफडत त्या कुंद घाणीतून बाहेर उधळली व समोरच्या धुळीत ती दाणे टोचू लागताच त्यांच्या बोटांच्या आकृतींनी मऊ धूळ जाळ्यासारखी फाटकी दिसू लागली. कमानदार उर्मट छातीवर किरमिजी झाक असलेला हिरवट सब्जी नर जवळ येणाऱ्या कोणत्याही मादीसाठी शेपटीचा पंखा फिसकारून घुमू लागला. पण ज्यावेळी त्याने काळ्या पांढऱ्या डागाडागाच्या चीनी मादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माणकासारख्या लाल डोळ्यांच्या एका जंगलीने आपली टोच त्याच्यात सूर्याप्रमाणे खुपसली. तेव्हा तो नाद सोडून तो शांतपणे दाणे टिपू लागला. अजून खाण्यातच खुडकलेली 2-4 कबुतरे होती. नुसते बसून खायला सोकावलेला लक्क्या एखाद्या पुंड आळीसारखा तटाटला होता आणि त्याची शेपूट कातरलेली काळी लांडी मादी शेणाच्या गोळ्यासारखी दिसत होती. सैन्याने 2 गरगरीत शिव्या हसडल्या व त्यांना गचकन धरून बाहेर फेकून दिले. लक्क्या तर दब्बदिशी पडल्याचा बद्दड आवाज ऐकू आला. त्याने पंख फडफडवले व तो सुरक्षित गटारात उतरला. ती मादी मात्र देवळावर जाऊन बसली. साली आता संध्याकाळीच उतरणार मरायला, सैन्या मोठ्याने म्हणाला आणि त्याने पुन्हा एकदा त्या घोळक्यावर नजर टाकली. खाऊन फुगलेली पुष्ट म्हाताऱ्या पुजाऱ्यासारखी वाटणारी, पण त्यात एकावर टोपेल मादीवर नजर जाताच त्याचा चेहरा अभिमानाने फुलला. 2 दिवसांपूर्वी त्याने तिला तासभर उडवलं होतं, पण आता तिचे पंख बांधले होते. त्याने हलकेच तिला उचललं आणि कौतुकाने तिच्या रेशमी लढीसारख्या मानेवरून हलकेच हात फिरवला. तिने उगाचच त्यावर टोच घासली. सैन्याने तिला हलकेच जमिनीवर सोडले व पंख फडफडवीत ती खाली आली. त्या साऱ्या कळपात ते जातिवंत पाखरू नाकातील चमकीप्रमाणे दिसत होते. चंद्रावळ म्हणजे हिरा आहे, हिरा, सैन्यावर गुडघे घेऊन शांतपणे विडी ओढत असलेल्या 24 बोट बाळूला म्हणाला. बाळूने झुरका घेताच मान हलवली. कसे कुठून आले देव जाणे बाळ. सैन्याला अद्याप आश्चर्य वाटे ते नेमक्या त्याच गोष्टीचे. वरून एखादे नाणे धुळीत पडावे त्याप्रमाणे 1.5 महिन्यापूर्वी ती टोपेल मादी रखरखीत तहानलेल्या उन्हात समोर उतरली होती. सैन्याचे डोळे पेंगुळल्यामुळे फाटक्या उशीतून बाहेर पडलेल्या कापसाच्या पुंजक्याप्रमाणे दिसत होते. साऱ्या पारवाळांना देवळावर हुसकून आपण अर्धा तास पडवीत आडवे व्हावे असे त्याला वाटले. त्याने फडफडवण्यासाठी आपला रुमाल उंचावला सुद्धा. तोच त्याचा हात मध्येच थांबला आणि डोळ्यांची झोप सोलून गेली. मुठी मुठीने राख टाकत असता एखादा जिवंत निखारा हाताला लागावा त्याप्रमाणे त्याच्या नेहमीच्या गोतावळ्याच्या बाजूला ही नवी टोपेल मादी पंख हलवत चोचीची उघडझाप करत होती. त्या उन्हाच्या रखरखाटात ते कबूतर उभून निघाल्यासारखे दिसत होते. सैन्याने मुठभर जोंधळा हातात घेतला व हात उंच करून तो बोटातून दाणे सोडू लागला. त्याने एक शीळ सुद्धा घातली व पाक पाक ओठ हलवत तो ओरडू लागला. आव आव. त्याची स्वतःची खाऊ खराब ऐदी पाखरे दाण्यावर तुटून पडली, पण त्या नव्या कबुतराने एक पीस हलवलं नाही. सैन्यात दबून वर्तुळाकार त्याच्याकडे सरकू लागला, पण त्याची चाहूल लागताच ते काळ्या ठिणगीप्रमाणे सरळ वर चढले व रावसाहेब देशपांड्यांच्या उंच घरावर जाऊन बसले. सैन्याने आणखी 2-4 मुठी जोंधळा उधळला, पण 24 बोट बाळूची आता इकडे तगमग होऊ लागली होती. तो उठून मध्ये आला व त्याने पसाभर जोंधळा सडा घातल्याप्रमाणे समोर फेकला. त्याचा हात थरथरत होता व आवाजही बेडकासारखा फरफरत होता. वर पाहत तो सैन्यापेक्षाही मोठ्याने ओरडू लागला. आव आव. सैन्याने त्याच्याकडे चिडून पाहिले व रागारागाने त्याला कट्ट्याकडे ढकलले. तू बस तिथं जोड्यानं मारल्यासारखं तोंड करून, याव याव म्हणे,
मेलेली कोंबडी पकडता येत नाही आणि म्हणे याव याव. 24 बोटने जोंधळा खाली टाकला व अंग वळवत तो तेथेच उभा राहिला. सैन्याने पाण्याचा तांब्या उचलला व खालच्या डबड्यात सावकाश स्वच्छ धार सोडली. पाण्याचा थरथरता आवाज होताच ते कबूतर छपरावर आले. तेथून विजेच्या खांबावर उतरले व बिचकत बिचकत डबड्याच्या कडेवर ठरले. पण त्याच्या डोळ्यात अजून बुजरेपणा होता. सैन्य किंचित वागताच ते गपकन 5 फूट उडाले. नंतर सैन्याने डाव्या हाताने तशीच संथ धार ठेवली. त्या झळझळीत थंडगार धारेचा मोह त्या कबुतराला आवरला नाही. त्याचे पंख जास्तच कापू लागले. अखेर ते भांड्यावर स्थिरावले व अबोलीच्या कळीसारखी दिसणारी चोच त्याने पाण्यात घातली. तोच सैन्याने त्यावर गुपकन झडप घातली. त्याचे काळ्या रेशमासारखे पंख पसरले व सैन्याची बोटे अंगात रुतली. कबूतर हातात आल्यावर सैन्याने उडीच मारली व 24 बोट बाळू देखील बेहद्द खुश झाला. सांगितलं नाही सैन्या, तिला दाना नको, पाणी पाहिजे म्हणून, तो समाधानाने म्हणाला. त्याने ताबडतोब एक दोरा आणला व त्या कबुतराचे पंख बांधून टाकले. सैन्याने ते हातात घेतले त्यावेळी ते त्याच्या ओबडधोबड हातात बुडून गेले. त्याची छाती शुभ्र होती. पंख काळ्याशार रेशमी रंगाचे होते आणि पाठीमागे पांढऱ्या हस्तिदंती पिसांच्या शेपटीचा पंखा. डोळे तर काळ्या मोत्यांची टिंबे ठेवल्याप्रमाणे नितळ व कोरीव होते. सैन्याने बोट पुढे करताच त्याने गुलाबी नाजूक चोचीने त्यावर आघात केला. पण त्यातही तिच्या सावरीच्या कापसासारख्या शरीराची कोमलता होती. जणू कोणी प्रेमळ आग्रह केल्याप्रमाणे. याच्या उजव्या पायात घुंगूर असलेली अंगठी होती. सैन्याने ती अंगठी काढली. 24 बोट बाळू आनंदाने फुरफुरत होता. त्याने आपल्या हातातील चांदीची अंगठी काढली व तिला घुंगूर अडकवून ती त्या कबुतराच्या पायात घातली. त्याला जमिनीवर सोडताच ताबडतोब सब्जी नर तिच्या भोवती घुमू लागला. अरे मादी आहे ही, सैन्या म्हणाला. जाग सजली आता चंद्रावळ. एक डोळा मोडत 24 बोट म्हणाला. हे इथं हल्ली की घुंगूर वाजणार आणि देवळा पुढं पुन्हा एकदा चंद्रावळ नाचणार. सैन्या नुसता हसला फेसाळलेल्या आनंदाने. पण चंद्रावळीला मात्र घशातील जाळ कमी झाल्यावर घरची आठवण झाली. अगदी करकरीत सांजेपर्यंत तिच्या दुबळ्या पंखांची वेडी फडफड होत होती. काही वेळा तर त्यांचे ओझे फरफटत ती 20-25 फूट तशीच जात होती. त्या डोळ्यांत आता विकलता होती. गोल नितळ दुःख होते. पण त्यानंतर त्या दुःखाची झळ कमी झाली व पंख फडफडवणारी आठवण विरून गेली. त्या मुठभर शरीरातील आठवणही तेवढीच, हुरहुरही तेवढीच. 2-4 दिवसांत मूकपणे ती इतरांबरोबर दाणे टिपू लागली आणि शेवटी तर तिच्या भोवती सतत घुमणाऱ्या, नाकावर अर्धा पाऊंड मांसाचा लाल तुरा मिरवणाऱ्या लाल डोळ्यांच्या भडंगाबरोबर त्याच कोनाड्यात रमू लागली. खाली उतरे त्यावेळी ती एखाद्या राणीसारखी वाटे. त्या घुंगुरांच्या कणदार आवाजाने सैन्याच्या कबूतरखान्याला कुंकू चढले आणि आपल्या भुक्कड पारवळाकडे पाहताना त्याला दरवेळी वाटणाऱ्या शरमेवर आता धगधगीत अभिमानाची ज्योत उमलली. होय, चंद्रावळ म्हणजे सरदारी पारवाळे, शेवटचा झुरका घेऊन थोटूक टाकत 24 बोट बाळू म्हणाला. गंजुड्या बाबूच्या जोडीला त्या कट्ट्यावर नेहमी पडून असलेला आणखी एक म्हणजे हा फताड्या 6-6 बोटांच्या हातापायाचा 24 बोट बाळू. त्याच्या अंगात नेहमी तो कांबळ्यासारख्या कापडाचा लांब कोट असे. त्या कोटाशिवाय त्याला अद्याप कोणी पाहिलं नव्हतं. त्याचे बूट फार सैल असल्यामुळे त्याच्या येण्याचा आवाज त्याच्या आधी बराच वेळ पुढे येत असे. त्याचा चेहरा थोडा चीनी माणसासारखा होता आणि गळ्याभोवतीची शीर इतकी टचटचीत होती की त्यामुळे दुसऱ्या कुणाचे तरी मुंडके सुतळीने त्या गळ्याला बांधून ठेवले की काय असे वाटे. 8व्या गल्लीत त्याचे एक जुने बसके घर होते. ते त्याने एका काळुंद्र्या वाकडा भांग काढून पानाने लाल झालेल्या दातांच्या कवड्या पचकन दाखवणाऱ्या येसवेला देऊन टाकले होते. त्याचे जेवण खाण सारे तेथेच. जेवण झाल्यावर
गुडघे वरती घेऊन खुळ्या गिधाडासारखा येऊन बसला की त्याची जीभ सुरू होत असे आणि त्याचे तेच ते चऱ्हाट ऐकणारा कंटाळेपर्यंत चालू असे. त्याच्याकडे केव्हाही जुन्या पत्त्यांचा जोड 6 आण्याला मिळे. जुगारामध्ये आपण कसे पैसे मिळवले आणि मोठमोठ्या निगरगट्ट दादांकडून कसे वसूल केले हे तो आपल्या फाटक्या आवाजात आवेशाने सांगू लागला की ऐकणाऱ्याला तोंड झाकेपर्यंत पुरे होत असे. एकदा बहिराम नावाच्या धिप्पाड पठाणाने त्याचे 10 रुपये बुडवायचे ठरवले. तेव्हा 4 बोटे रुंद सुरा हातात घेऊन 24 बोट बाळू त्याच्या मागे धावत होता. तो रात्री बक्कळ 1:30 वाजेपर्यंत. मध्यंतरी एका पोलिसाने त्याला हटकले, पण 24 बोट काय फुसक्या शिपुर्ड्याला दाद देणार. त्याने त्याला हे दिला ढकलून गटारात. अखेर त्याने ऑर्गन तलावाजवळ बहिरामची मानगूट पकडली व सुरा अर्धा इंच त्याच्या मानेत खुपसला. बहिराम तर रक्त ओकू लागला. त्याने 10 रुपये दिले व 24 बोटचे पाय धरले असे तो सांगे. पण तो पुढं पुढं मी माग माग, तो पुढं पुढं मी माग माग असे तो सांगू लागला की त्याचे डोळे बशीसारखे होत व समोर ऐकणारा निर्लज्जपणे हसू लागे. वास्तविक 24 बोट बाळूला घाबरणारा पठाण अद्यापी जन्माला यायचाय, पण त्याचे हे पुढं पुढं माग माग साऱ्या गल्लीत विनोदाची आचरटपणाची सम होऊन बसले होते. सांड्या, ती बिरादर पाटलाची चंद्रावळ माहितीये? एकदम आठवल्याप्रमाणे 24 बोट सांगू लागला. ते खालास झाली. वय, अगदी साप खाल्लास. तो अड्ड्यातला हानम्या सांगत होता मला मागाशी. खलास? मेली? चमकून सण्याने विचारले. केव्हा रे? मेली नाही. त्यामुळे जणू निराश झाल्याप्रमाणे बाळू म्हणाला, आहे, अजून आहे जिवंत, पण देवी येऊन चेहरा म्हणे चाळणीसारखा झालाय. त्या पाटलानं दुसरं खटलं आणलंय आता, पद्मा म्हणून. ती पद्मा म्हणे. सैन्याचे लक्ष आता ओसरले होते. त्याला बाळूचा अत्यंत संताप आला. त्याच्या मडक्यावर कातडे घातल्यासारख्या चेहऱ्यावर एक वहाण हाणावी असे त्याला वाटले. ही चंद्रावळीची हकीकत कशाला उकायला हवी होती त्याने. पण राग ओसरल्यावर त्याचे मन जास्तच विषण्ण झाले. त्या चेहऱ्याखेरीज चंद्रावळ म्हणजे चंद्रेचे प्रेतच. त्याच्या मनातील एका स्वच्छ कोनाड्यात असलेल्या प्रतिमेवर आता तेलकट मळ चढल्यासारखा झाला. चाळणीला चंद्रेचे धुंद अफिमी डोळे असल्यासारखे दिसू लागले व त्याचे दुःख आता पुन्हा धुमसू लागले. काल गौरी गेली आणि आज चंद्रावळीची पाळी. चंद्रावळ ही मेलीच म्हणायची आता. नवरात्रात देवीवर घातलेली वस्त्रे उतरावीत त्याप्रमाणे तिच्यावरून आता ते सौंदर्य उतरले होते. त्याने पुन्हा एकदा रागाने 24 बोट बाळूकडे पाहिले व हलकेच एक शिवी हासडली. बस रे बडबड तुझी, तोंडे की फाटकी वाहने. तो चिडून खेकसला. 24 बोट बाळूने खांदे उडवले व तो गप्प बसला. बिरादार पाटलाची चंद्रावळ ही या कबुतराप्रमाणे त्याच्या आयुष्यात अशीच अचानक आली होती. देवळाच्या जत्रेनंतर सगळ्यांनी समोरच्या पटांगणात एक खेळ करायचे ठरवले. रथाच्या चाकांवर फळ्या टाकून एक स्टेजही तयार झाले. रात्री 10 नंतर काचा मारलेले धोतर नेसून सैन्य आरडत ओरडत लाकडाभोवती बेगड गुंडाळलेली लालभडक गदा फिरवीत भीमाचे काम नाचू लागला. अगदी जवळच्या माणसाशी बोलत असताना सुद्धा तो इतक्या जोराने भीमाला शोभेलसे ओरडत असे की त्याच्या कपाळाच्या शिरा दोरखंडाप्रमाणे सुजत. पण त्याचे काम इतरांना बेहद्द पसंत होते. खेळात गंजुडा बाबू सोडून सगळ्यांनाच कामे मिळाली होती. तो मात्र डोक्यावरून गुडघ्यावरून उपरणे गुंडाळून खोकत एका कोपऱ्यात भूताप्रमाणे पाहत बसे. त्याने कधी सुद्धा टाळी वाजवली नाही की गाण्याला ठेका धरला नाही. 24 बोट बाळू देखील नाटकात होता, पण त्याच्या मिशा लहान असल्यामुळे त्याला देव पार्टीत सुद्धा जागा मिळाली नाही. पण कृष्णाचा निरोप सगळीकडे सांगण्यासाठी एक गवळण हवी होती. ते काम त्याने करायचे ठरवले होते, पण त्या मिशा काढून टाकण्याची त्याची तयारी नव्हती. तेव्हा धोत्राचा सोगा डोक्यावरून घेऊन तो पुढे मिशांवर धरायचा अशी तडजोड झाली. पहिल्याच दिवशी धोत्रात पाय अडकून गवळण धाड दिशी फळ्यावर आदळली
व गवळणीच्या तोंडी नसलेली व न शोभणारी अशी अनेक वाक्ये उधळली गेली. ही गोष्ट सोडली तर सगळ्यांनी आपापली कामे अशी व्यवस्थित बसवली होती की मंडळीचा कौरव पांडव युद्धखेळ अगदी मारू होणार असे सारी गल्ली म्हणू लागली. पण नंतर हे सारे बदलले, वाया गेले. देवळाचे एक पंच बेनवाडीकर इनामदार यांनी हळूच असा निरोप पाठवला की जर बिरादार पाटील आणि त्यांची चंद्रावळ येत असेल तर आपण 100 रुपये द्यायला तयार आहोत. चंद्रावळीचे नाव ऐकताच फाडफाड तोंडात मारून घेऊन 24 बोट बाळू खालीच बसला. तिच्या नावाबरोबर त्यांनी उभारलेले स्टेज, गोळा केलेले कपडे, त्यांची कामे सारे काही एकदम फडतूस वाटू लागले. कारण बिरादार पाटलाच्या कंपनीतील चंद्रावळीचे नाव ऐकले की 8-10 मैलातले लोक जमा होत. निरनिराळ्या जत्रांतून ती सोन्याच्या कमरपट्ट्याप्रमाणे चमकून जात असे. कमरेला लुगड्यात खोवलेला लांब हार घालून चंद्रावळ स्टेजवर आली की बायका तिच्या नावाने बोटे मोडत आणि पुरुष मिशांच्या टोकांना मिजाज देत. लाल नखांच्या गोऱ्या पायांभोवती चाळ बांधून ती भिंगरीसारखी फिरू लागली की अगदी शेवटच्या रांगेतला बाप्या काड्याची पेटी हलवायला तयार नसे. तिचा एक विशेष गवळण नाच होता. त्यात ती डोक्यावर हात जुळवून नाचत असे आणि त्यावेळी मुरडताना दंडात रुतलेली चोळी आणि कमर यांमधील गोऱ्यापान केवड्यासारख्या भागावर उन्मादक हालचाली दिसल्या की लोक धुंदीने बेहोश आंधळे होत. ही कोण, कुठली, कुणास ठाऊक, पण जेथे बिरादार पाटील तेथे त्याची चंद्रावळ. तिच्याशी एक शब्द बोलायची कुणाची छाती नव्हती. एखाद्या विशाल क्रूर सर्पाच्या फणीप्रमाणे पाटलाची छाया सतत तिच्यावर असे. झुंड मिशांचा हा विक्राळ दैत्यासारखा माणूस बूट घालून कृष्णाचे काम करत असे. त्याच्यासारखा भीम गेल्या 25 वर्षांत जत्रेत नाचला नाही. त्याच्या सामानात नेहमी 2-4 बाटल्या तरी पातळ जाळासारखी गावठी दारू असे. वर्षातून 2-3 महिने फिरती झाली की चंद्रावळीसह तो आपल्या खेड्यात गडप होत असे. तो घरी नाहीसे पाहून एकदा पोलिसांनी त्याच्या घरावर संशयावरून जप्ती आणली आणि विचारपूस करण्यासाठी चंद्रावळीला ठाण्यावर नेले. बिरादार पाटील घरी आल्यावर त्याला सारी हकीकत समजली. त्याच्या डोळ्यांतील जाळ त्याच्या हातातील फरशी कुऱ्हाडीवर चमकला. ताबडतोब मशाली घेतलेले 50 लोक तयार झाले. दुसरे दिवशी मलूल झालेली फाटक्या वस्त्रांतील चंद्रावळ बिरादार पाटलाच्या हातावरून घरी आली. त्या पोलीस इन्स्पेक्टरचे फडाच्या बुंडासारखे दिसणारे मुंडके भाल्यावर टोचून एका टेकडीवर मिरवत ठेवले होते. खरे खोटे कुणास ठाऊक, पण पोलिसांना त्या गावात एकही साक्षीदार मिळाला नाही. त्यामुळे चंद्रावळ जत्रा करीत त्या मार्गाने गेली की अनेक भाजलेली मने मागे तळमळत, अनेक जिवंत रक्तांना नंतर कशातच राम वाटेनासा होत असे. आणि अखेर बिरादार पाटलांची कंपनी देवळातच उतरली. चांगल्या सणंगांचा ढीग पडला. त्यात रंगाने न्हाऊन निघालेली चंद्रावळ कबुतराच्या पायाने नाचली व तिची पावले हळदीने रंगल्याप्रमाणे निबर रगेल मनावर उमटली आणि अर्धी अधिक रात्र जळून गेली. संध्याकडे गर्भगुडीचा दरवाजा लावण्याचे काम होते. तो आत गेला. चंद्रावळ त्याच जरीच्या लुगड्यात ट्रंकेला टेकून आडवी झाली होती व दमल्यामुळे तिचा डोळा लागला होता. तिच्या त्या सहज पसरलेल्या शरीरात नागिणीचे लवलवित सौंदर्य होते आणि चोळीखालचा चाफेकळी भाग पदर ढळल्यामुळे उघडा होता. बाजूलाच तिची म्हातारी मोलकरीण पेंगत होती. सैन्याची चाहूल लागताच चंद्रावळीने अंग ताणले व न हलताच ती सैन्याला म्हणाली, आर, मला पानं पाहिजेत, मिळतील ना इथं कुठं? सैन्या भानावर आला. यो काय, इथंच कोपऱ्याला. द्या पैसे, मी आणतो की. छे रे, तू कशाला? जाई की हे म्हातारड. मोलकर्णीकडे हनुवट वळवीत चंद्रावळ म्हणाली, नको बा, तिथं बायकांनी जाणं फार वाईट. छे, गाणरड्या वाकड्या भांगाची वस्ती आहे तिथं. मग आम्ही कसले रे? खिदळत चंद्रावळ म्हणाली
व तिने त्याला पैसे दिले व ती म्हातारी सुद्धा जागी होऊन शेळीप्रमाणे बे बे हसली. लवंग न लावलेली पानपट्टी हातात घेऊन सण्या आत आला. घ्या हे पान, तो अदबीने म्हणाला व ती म्हातारी पुन्हा हसली. चंद्रावळीने मात्र पान हातात घेत खाली मान घातली. तूच बघ पहिला मला अहो म्हणणारा, सुस्कारा सोडून ती म्हणाली. इतक्यात फरशीवर बुटांचा आवाज झाला व बिरादार पाटील आत आला. धोत्रावर कमरेभोवती गुंडाळलेला पितांबर तसाच होता व डोक्यावर समोरच्या बाजूला मण्यांचा मुकुट देखील अद्याप बांधलेला होता. त्याला पाहता चंद्रावळ उठून बसली. पाटलाने ट्रंकेतून बाटली काढली व ती तशीच तोंडाला लावली. ती परत ठेवत तो गुरगुरला, हा सोकाजी कोण? मी त्याला पान सांगितलं होतं. चंद्रावळ म्हणाली. पान? चंद्रावळीला माझ्याखेरीज कोणी पान देत नाही. तो खेकसला. असलेला घेऊन चालतात काय तुझे चावचाल धंदे? चंद्रावळ एकदम उसळली व तिचे ओठ जुळून सुरीसारखे बारीक व तीक्ष्ण झाले. पुन्हा अशी सापडलीस तर कान कापीन. गटारातून उचललं मी आणि माझ्या ताटात ओकतीस? बिरादारा पाटील एकदम पुढे झाला व त्याने चंद्रावळीला कच्च दिशे लाथ मारली. त्याच्या बुटाचे अणकुचीदार चकचकीत टोक त्या धुंद गोऱ्या भागात रुतले आणि चंद्रावळ वेदनेने जखमी नागिणीप्रमाणे उलटली. आई आई ग, ती पुटपुटली. आणि तू रे हाणगोबा, चल इथून नाहीतर हाड सैल करीन. पाटील सण्ण्यावर खेकसला. सण्ण्या एकदम ताटल्यासारखा झाला व त्याने जवळचा तांब्या उचलला. तू जा र, जा. चंद्रावळ एकदम ओरडली व बिरादार पाटलाने पुन्हा एक लाथ हाणली. सण्ण्याला झोप आली नाही. गोरीपान चंद्रावळ, हिरवे नाजूक पान आणि पाटलाचा काळ्या सापाच्या तोंडांचा बूट, यातच त्याचे मन भरकटत होते. सकाळी गाड्या भरून बिरादार पाटलाची मंडळी निघून गेली. एका गाडीत कालचे जरीचे लुगडे नेसून चंद्रावळ झोपली होती. सण्ण्याला मागून तिची अंतरसालीसारखी पावले मात्र दिसली. हळदीने रंगवल्याप्रमाणे कबुतरासारखी. चंद्रावळ शांतपणे दाणे टिपत होती. तोच सण्ण्याने लगबगीने तिला उचलले व कपाटात ठेवले आणि घाईने कपाटाचा दरवाजा लावला. कारण समोरून पदमजी येत असलेला त्याला दिसला. पदमजीने एका काखेतला हिरवा पटका दुसऱ्या काखेत मारला व धोतराचे टोक किंचित वर करून हातात घेत तो सण्ण्यापुढे उभा राहिला. ए काय सण्ये, तुझी वच्छर काय म्हणतायत? तो किंचित कुत्सितपणे म्हणाला. लेका कोंबडे ठेव त्यापेक्षा, अमावस्येला कापता तरी येईल एखादी. तो आत फुटल्याप्रमाणे एकदम हसला व पाखरे दचकली. पदमजी 24 बोट बाळूच्या शेजारी येऊन बसला. बाळूने आता स्वतःच्या विड्या काढल्या. त्यातील एक घेऊन पदमजीने उलट सुलट फुंकली व शिलगावली. काय रे बाळू, ही काय पारवळ आहेत का बोडक्या बायार? सण्या खाली मान घालून बसला. त्या रस्त्याने जाताना अशी एखादी पिचकारी टाकण्याची संधी पदमजी कधी वाया दौडत नसे. कोणताही कबूतरखाना दिसला की तेथे त्याचे पाय रिंगाळायचे व ती पाखरे दाणे टिपतात त्याप्रमाणे मोठ्या खोबणीतील लहान करड्या डोळ्यांनी ती पाखरे टिपून तो मोठ्या ऐटीने लक्क्याप्रमाणे छाती काढून चालू लागायचा. त्याच्या या मिजाशीत थोडा अर्थ होताही. त्याच्या आयुष्यात एकच व्यसन होतं, ते म्हणजे कबुतरांचं. आपले छोटे किराणी दुकान फुंकून त्याने कबुतरे घेतली होती आणि मोठ्या रुबाबाने हे व्यसनाचे पीस कुरवाळीत पटका काखेत मारून तो गावभर बोडक्याने भटकत असे. अख्ख्या गावात त्याच्यासारखी जातीवंत कबुतरे नव्हती. कपाट उघडून पायात लाल लाल अंगठ्या घातलेली त्याची दौलत पाहिली की वाटे, वास, शौक असावा तर असा नवाबासारखा. त्या साऱ्यांचे पंख बांधलेले असत, पण दर शनिवार रविवार सारा संच वर उडाला म्हणजे त्यातील अगदी आडदांड कुणबड पाखरू सुद्धा 6-7 तासांत पंख स्थिरावत नसे. अनेक कबुतरे पंख झडून मेली. पिलावळीसाठी ठेवलेली अंडी फुटून गेली.
पण कबुतरे विकून त्याने एक पै कधी हरामाची घेतली नाही. एकाला दुसऱ्याच्या खाण्यात घुमू दिले नाही. अनेकांनी आपली पारवळे बाजूला सोडून एखाद दुसऱ्याला भुलवण्याचा प्रयत्न केला, पण ती औलादच अशी रिसाल की बका बका दुसऱ्याचा कुसुंबा खाऊन आरामात उडून परत यायची. सण्याला तर पदमजी दिसला की नांगी लागल्यासारखे वाटे. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी उडी म्हणजे आपल्या खाण्यात असे एक गरते पाखरू असावे की पदमजीचे तोंड खेटराने मारल्यासारखे झाले पाहिजे. पण ज्या ज्या वेळी तो समोर दाणे चिवडत असलेल्या रानवांग्यासारख्या टरारलेल्या आकारहीन कबुतरांकडे पाहत असे, त्यावेळी तो हताश होत असे. आता मात्र त्याच्या मनात एक अंधुकसा निखारा फुलत होता. अगदी खोल आतल्या गाठीत 24 बोट बाळूजवळ देखील त्याने चकार शब्द काढला नव्हता. चंद्रावळ थोडीशी हिलली की तिला तयार करण्याचे त्याने ठरवले होते. अजून ती बुजरी आहे, पंखान दम नाही, आणि आताच तिला जर सोडलं तर कदाचित ती येणारही नाही. हा विचार येताच तो चमकला. कपाटाचे दार उघडून त्याने हळूच आत पाहिले. चंद्रावळ आत होती. तो पदमजीकडे वळला. बरे रे बरे, तुझी मिजाज बघतो एक दिवस, तो म्हणाला. पण 24 बोट बाळूला राहावे ना. जणू आपलाच अपमान झाल्याप्रमाणे तो उठला व त्याने उगाच मुठभर कण्यासमोर फेकल्या. अरे यार, थांब थोडे दिवस, तो म्हणाला. मी कोल्हापूरहून असा मस्त नर आणतो या दिवाळीला की तू पटका घाण ठेवशील तुझा. तू आणणार वय? खो खो हसत पदमजी म्हणाला. गेली 4 वर्ष तुझं तोंड असंच फुकट वितय. बघ तरी बघ, गेल्या पाडव्याला खाटी कोकला की 20 रुपये तुझ्या चिनी नराला. तसं होणार बघ तुझं. तुझा हिरवा पटकाच लावतो बघ निशाण म्हणून तेवढा, चिडून 24 बोट म्हणाला. तो चिडला की त्याचे तोंड उघडे राहत असे व खालचा ओठ वळून मोगल गाईसारखा दिसे. या गेल्या शर्यतीच्या उल्लेखाने तर पदमजी समाधानाने हसला. पाडव्याला जेथे जत्रा होत असे त्यावेळी गौशा खाटकाने करंडीतून एक कबूतर काढले व हाय काय कुणाची जोडी असं ऐटीत विचारलं. पदमजीने त्या कबुतराचा अंदाज घेतला. जातीवंत पण अमाप खाण्याने तुंद पोचलेले ते कबूतर तासा 2 तासांतच शेंड टाकणार. त्याने आपले एक क्षुद्र दिसणारे मळकट कबूतर आणवले. 1.25 तासात खाटकाचा नर खाली उतरला. त्यावेळी त्याने मोजलेल्या शिव्या नगाऱ्याच्या आवाजावर चढून साऱ्या गल्लीभर पसरल्या होत्या. अजून भरतोय पैसे गोशा, पदमजी उद्गारला. 24 बोट बाळू एकदम सैन्याजवळ आला व त्याने त्याच्या पाठीवर थाप मारली. अरे होय की सान्या, तुझी ती चंद्रावळ का उडवीत नाहीस? भारी माजलाय हा पदमजी, होऊन जाऊ दे एकदा. चंद्रावळ? आश्चर्याने सन्या म्हणाला. छे रे छे, महिना तर झाला तिला उतरून, अजून हिलली नाही. अरे हिलणं गेला मासनात, उडव, जाऊ दे, मी सांगतो, पाखरू वाचले. अजून बच्चा आहे चंद्रावळ, कुळमुळत सन्या म्हणाला. पण त्याला ही कल्पना आता आवडली. पाहू तरी काय होतं ते. तिच्या साध्या उडण्यातही घरंदाज जाणीव होती. कोणास ठाऊक टिकेल सुद्धा, नाहीतर नाही तुझी माझी बला. पण नंतर मात्र त्याच्या मनात निर्माण झालेली आशा थोडा वेळ फुरफुरून निश्चित पडली व तो म्हणाला, छे नको बा, सोडते. पण 24 बोट बाळू आता पेटला होता. त्याने पायातील सैल बूट लाथ झाडून गटारात टाकले. हात घालून त्याने चंद्रावळीला उचलले व तिला पुढे धरून पाय रुंद करून तो पदमजी समोर उभा राहिला. लाव याला जोडी, आकसाने तो म्हणाला. होऊन जाऊ दे एकदा. पदमजीने चंद्रावळीकडे पाहिलं सुद्धा नाही. चढ रे, काय ढुंगणाखाली पैसा झालाय वय? असल्या खुडूक पारवाडाबरोबर काय जोड लावणार डोकं तुझे? त्याने बोलताना चंद्रावळीकडे सहज अंगठा उडवला, पण मध्येच अंगठा कापल्याप्रमाणे तो चमकला व त्याचे डोळे बारीक झाले. अरे तिच्या, नवीन दिसतंय हे, बघू बघू. सैन्याने चटकन उडी मारली व त्याने चंद्रावळीचा कब्जा घेतला व तो खाण्याकडे आला. दुसऱ्याचा हात लागायचा नाही चंद्रावळीला, पाठमोराच तो म्हणाला.
का कुणास ठाऊक त्याला एकदम बिरादार पाटलाची आठवण झाली. त्यानेही तसेच म्हटले होते. सैन्याची जुनी जखम जागी झाली आणि इतका वेळ दडपलेली विषण्णता कोंबड्यावर एकदम पडणाऱ्या हाऱ्याप्रमाणे त्याच्या मनावर उतरली. पदमजीचा चेहरा उजळला. त्याने मोठ्या काळजीपूर्वक मलमल सदऱ्याचे खिसे चाचपून एक विडी काढली. 24 बोट बाळूच्या चेहऱ्यावर विजय दिसला व पुन्हा पंखे वर करून तो कट्ट्यावर बसला व पुटपुटला, बरी जिरली साल्याची. कारण पदमजीने स्वतःची विडी काढली की बेट्याने काहीतरी हेरले हे सारे जण ओळखतात. बाळे, ते पारवळ बच्चा आहे, कशाला झुंजतो फुकट, तो म्हणाला. 24 बोट बाळूचे मन फिचकारले. तो पुढं पुढं, मी माग मग. याचा अमर्याद आत्मविश्वास त्याच्या कळकासारख्या शरीरात भरून राहिला. त्याची पावले जमिनीवर ठरेनात. 50 टिकल्या मोजल्यात तिच्यासाठी, घनागन घनागन. याड्या, हायस कुठं? छाती फुगवून तो म्हणाला व किंचित हसणाऱ्या सैन्याला त्याने डोळा घातला. अख्ख्या जिल्ह्यात जात नाही असली. बेनवाडी इनामदाराच्या बंगल्यात लायते. बल की, आता का घुंगट घालून बसलाच कुंतत. पदमजी काही बोलला नाही. बाळूची त्याची जान पछान 10-12 वर्षे तरी होती. तो काय टरकणार त्याच्या थापेनं. तो सैन्याकडे वळून म्हणाला, सैन्या, चल मी 2 रुपये काढतो. टाक देऊन मला ते टोपेल पिल्लू. 2 रुपये? आपल्या भाषणाचा काहीच परिणाम झाला नाहीसे पाहून 24 बोट चिडून म्हणाला, 2 रुपये? 2 रुपये टाक तुझ्या म्हशी बोडण्यासाठी. पदमजीच्या चेहऱ्यावर आता एकदम ईर्ष्येची झळक चमकली. एक कुत्सित गर्वाचे हास्य दिसले. त्याने विडी फेकून दिली व तो म्हणाला, अच्छा बाळू, बोल, तुझी काय भूके? 24 बोट बाळू वाळलेल्या दोडक्यासारखा आकसला. पदमजी ताबडतोब तयार होईल अशी त्याची कल्पना नव्हती. पण आता माघार शक्य नव्हती. त्याने हळूच खिसा चाचपून पाहिला. त्यात 3 रुपये होते. 24 बोटचा एक भाऊ कोल्हापूरला होता. ज्या ज्या वेळी पैशाची किरकोळ गरज लागत असे त्या वेळी, मी फार आजारी आहे, तुझ्याकडे 15 दिवस येतो, असे बाळू पत्र पाठवत असे. तो भाऊ घाईघाई करून 10-5 रुपये पाठवून तेथेच औषध घे असे लिहून दादा बाबा करत असे. या खेपेला त्याच्याकडून 5 रुपये आले होते व त्यापैकी 3 रुपयांचा पदर राहिला होता. 3 रुपये? तो थोड्या डळमळीत चेहऱ्यानेच म्हणाला. 3? पदमजी हसला. कुलंगी कुत्र, कुलंगी शेपूट. सैन्याने कनवटीचे 8 आण्याचे नाणे टाकले. गंजुर्डा बाबू एकदम जागा झाल्यासारखा दिसला. त्याने 3 रुपयाला आपली घागर गहाण ठेवली होती. त्यातील 1 रुपया त्याने 24 बोटाकडे फेकला व पुन्हा गोठल्याप्रमाणे लाल डोळ्यांच्या खिडक्यात एवढ्या उघड्या ठेवून तो गप्प झाला. 5 रुपयाखाली खाणं उघडणार नाही, मान हलवत पदमजी म्हणाला. एव्हाना 4-5 पोरे टोरे जमली होती. गावठी शाळा आता गच्च भरली होती. पण आत सारे शांत होते. त्यांना गणित घालून मास्तर उन्हात आले होते. मास्तर नव्हे, गुरुजी. दुधी भोपळ्याला खादी कोट अडकवल्याप्रमाणे ते दिसत. त्यांना कुणी मास्तर म्हटलेलं खपत नसे. जर कुणा पोराने चुकून मास्तर म्हटलं तर किल्ल्यांच्या जुडग्याने ते मारीत. काय रे सैन्या, काय चाललंय? छक्का पंजा? गुरुजींनी विचारले. सैन्या खजील होऊन हसला. चालायचंच मास्तर, आमची परीक्षा हीच. 8 आणे कमी पडतात बघा, 1 पै जास्त नाही. देताय का? मी परत देईन, देवाची शपथ. गुरुजींनी आतापर्यंत 1.5-2 रुपये घालवले होते. पण त्या अटीतटीच्या वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला व ते अस्वस्थ झाले. त्यांनी हळूच शाळेत पाहिले. छे, आपण नाही बुवा जुगार खेळणार, ते म्हणाले. पण तुला उसने देतो बघा 8 आणे. पण येत्या शनिवारी पैन पै परत आली पाहिजे, सांगून ठेवतो. गुरुजींनी प्रथम साऱ्यांचे पैसे गोळा केले व ते खिशात घालून मग काळजीपूर्वक घडी केलेली 5ची नोट त्यांनी 24 बोटकडे दिली. बाळूच्या खिशात भोकाचा 1 पैसा होता. त्यात त्याने नोटेची सुरळी घातली व पदमजी पुढे नाचवली. चल रे, 5 रुपये तर 5 रुपये, 1 पैसा द्यावाला.
आजूबाजूची पोरे बरीच जमली व ठिकठिकाणी टेकू लागली. त्यातच पदमजीच्या शेजारचा धोंड्या होता. त्याला पदमजीने बोलवताच फाकलेल्या तोंडाने तो पुढे आला. जा रे, माझा सब्जी नर घेऊन ये, पदमजी म्हणाला. आणि बघ, जर तुझ्याकडून बिसटला तर कुल्लेच कापीन. सारी पोरे एकदम खिदळली. पदमजीचा एक जुना विनोद होता. तो 24 बोट बाळूला म्हणाला, आता बोंबलतोस बघ, गेले तुझं 3 रुपये खड्ड्यात. थोड्या वेळाने धोंड्या परत आला. गल्लीतल्या पोरांचे एक नवीन लटांबर त्याच्या बरोबर लोंबत आले होते. पदमजीने सब्जी नर हातात घेतला आणि उदंड छातीने सैन्यासमोर धरला. सैन्याचा चेहरा पोतेरे मारल्याप्रमाणे सपशेल धुळखाऊ झाला. त्या फणसासारख्या भरगच्च पुष्ट कबुतराला पाहिल्यावर त्याचा उत्साहच मेला. हिरवट किरमिजी रंगाची झाक असलेल्या त्या मस्तावलेल्या नराबरोबर नाजूक कापडावर कशिदा काढल्यासारखी दिसणारी चंद्रावळ काय टिकणार. त्या नराच्या निव्वळ मान वळवण्यात सुद्धा सरदारी रुबाब होता, सामर्थ्याची गुरमी होती. सैन्याचे मन नकळत अभिमानाने हेव्याने भारले व कौतुकाने त्याने वाकडे बोट त्याच्या पुढे केले. तोच त्याने टच्च दिशी अणकुचीदार टोच हाडावर हाणली. किंचित कळवळून सैन्याने हात मागे घेतला. छे, तालेवरच आहे की पाखरू, तो म्हणाला. तोपर्यंत पदमजीने नराच्या पंखाचा दोरा सोडला होता व त्याचे पंख तो हाताने पंख्याप्रमाणे फरफरवीत होता. किती फेकी रे सैन्य? 2, 4. सैन्य विचारात पडला. त्याला चंद्रावळीच्या झेपीचा काहीच अंदाज नव्हता. ती चढेल का 2 फेकीत? कपाळाला आठ्या घालत तो म्हणाला, असू द्या 4. पदमजीने शांतपणे पुन्हा दोर गुंडाळायला सुरुवात केली. उत्सुकतेने रसरशीत भरलेल्या पोरांचे चेहरे उतरले. गंजुड्या बाबूने उपरणे जास्तच आवळून घेतले व आडवे होण्याची तो तयारी करू लागला. म्हणे 4. पदमजीची पाखरं 2 फेकी पुढे जात नाहीत. पदमजी म्हणाला, बरंय, 2 तर 2, जाऊ दे. 24 बोट ओरडला, सैन्य, तू घासला रे पोकळ. चिडून सैन्याने मान हलवली. पोरे आता अगदी खुश झाली व देवळासमोर एक अजस्त्र दगडी खांब आडवा पडला होता त्यावर बसली. पण उन्हाने खालचा दगड भाजू लागताच ती पटकन घराच्या कट्ट्यावर चढली. सैन्याने चंद्रावळीला उचलून घेतले व दोरा सोडला. मध्येच एखादे दुसरे गोंदल्याप्रमाणे वाटणारे पांढरे पीस असलेले कोमल अंग त्याने प्रेमाने गालाला घासले. तिची गर्भपत्रासारखी कोळी मान इकडून तिकडे पाहत होती आणि डोळे दाणेबंद व स्वच्छ गहिरे होते. काय होणार कुणास ठाऊक गौरी. सैन्या पुटपुटला, पण लगेच तो चरकला, जीभ भाजल्याप्रमाणे. गौरी? गौरीचं का नाव आलं पटकन तोंडात? त्या दिवसानंतर त्याने ते नाव स्पष्ट उच्चारले नव्हते आणि आज इतक्या वर्षांनंतर, गौरी कालच मेल्यानंतर, ते नाव भूताप्रमाणे उभे राहते आणि मनाभोवती वेटाळा घालते. सैन्या घाबरा झाला. भाताच्या तट्ट्यात पांढरी पाखरे उडावीत त्याप्रमाणे भीतीचे विचार त्याच्यात उडू लागले. याच वेळी, याच क्षणी गौरीची छाया का पडली? मघा बिरादार पाटलाचा आवाज त्याच्या घशातून उमटला. आता गौरीचं नाव ओठातून बाहेर पडलं. त्याचं मन शंका कुशंकांनी गोळा झालं व चंद्रावळीला हातात धरून तो गपकन खाली बसला. एकदा त्याला वाटलं, नको हे सारं. 5 रुपये द्यावेत आणि चंद्रावळीला परत कोनाड्यात ठेवावं. सुखी, सुरक्षित आणि आपली. पण 24 बोट बाळूला धीर धरवेना. त्याने चंद्रावळीला जवळजवळ कुस्करलेच. सैन्याने त्याचा हात झिडकारला व तो पुढे आला. मनात म्हणाला, चंद्रावळे, मी तुला सोडतोय खरं, पण काय होणार समजत नाही. तू जा, पण परत ये. तुझ्याशिवाय माझ्या खाण्याला शोभा नाही. परत ये चंद्रावळे. त्याने गळ्यातील ताईताला स्पर्श केला व तो तयार झाला. बरोबर 11:30 वाजता दोन्ही कबुतरे वर फेकली गेली. चंद्रावळ हातातून निसटताच अंगातून सळक गेल्याप्रमाणे सरळ वर चढली. त्या क्षणी सुद्धा सैन्याला वाटलं आपलं काळीच कापून वर फेकलं.
काय होणार कोणास ठाऊक. चंद्रावळीने जाताना पंख अंगाबरोबर दुमडून घेतले. फेकीचा जोर संपताच ती खाली येते की काय अशी त्याला भीती वाटली व त्याचे मन चिपटे एवढे झाले. पण लगेच तिने तोल सावरला. एक गिर्रेबाज गिरकी घेऊन ती वर चढली. ती थोड्याच वेळात सब्जी नराच्या जोडीने तेजाने चमकू लागली. संध्याला अभिमानाने सुभर लायासारखे झाले. काहीही होवो, चंद्रावळीने लाज राखली आणि जर त्याच्या मनाला त्या महत्वाकांक्षेने पुन्हा हलकेच स्पर्श केला. जर का ती सब्जी नरापेक्षा वरचढ ठरली तर पदमजीचे नाकच कापल्यासारखे होईल. बोडक्या बाया म्हणे. आजूबाजूला उत्कट स्तब्धता पसरली. काही वेळा गंजुड्या बाबूची जीभ बाहेर काढलेली खोकल्याची उबळ तिच्यावर केंबळ्यासारखी पडत होती. प्रत्येकाने कुणाला तरी कौल लावला होता. त्यांचे विविध आयुष्य त्या निळ्या झगझगीत पडद्यावर फिरणाऱ्या काळ्या पांढऱ्या ठिपक्यात सामावले होते. कट्ट्यावरच्या सावलीत पदमजीने फेटा पसरला व अंग पसरता पसरताच तो धोंड्याला म्हणाला, धोंड्या, आज जेवायला येत नाही म्हणून सांगता घरी. आता सारे ताणलेल्या दोरीसारखे झाले. गल्लीभर रखरखीत ऊन पसरले व हालचाल कमी झाली. जीभ लांब काढून हाडे भसाभसा फुगवत असलेले एक कुत्रे आले व त्याने पाण्याच्या डबक्यात तोंड घातले. सैन्याने एक दगड उचलला व त्यावर भिरकावला. त्याच्या पळण्याची रखरखीत शांततेतील एक लाट विरून गेली आणि आभाळाच्या निळ्या उग्रतेखाली गल्लीचा तुकडा धपापू लागला. वचा वचा 2 घास खाण्यासाठी 24 बोट बाळू अनवाणीच घरी गेला. सैन्या मात्र त्या ठिपक्याकडे पाहत होता. उन्हाच्या झळाळीने डोळे ताणले की खाली पाहून तो डोळे दाबी. बाजूच्या घरात माणसे बोलत असावीत त्याप्रमाणे त्याच्या आठवणींच्या कोपऱ्यात चंद्रावळ, बिरादार पाटील, गौरी या व्यक्ती बोलत होत्या. त्यांचा आवाज त्याला सारखा डिवचत होता. दुसरीकडून चंद्रावळी विषयीच्या भीतीने त्याचे मन खिसल्यासारखे होत होते. पदमजीने मान वर करून पाहिले तो धोंड्या अद्याप तेथेच होता. जा की रेड्या, सांगत जा मी जेवत नाही म्हणून. तो पुन्हा खेकसला. चेहरा वेडावाकडा करून धोंड्या उठला. त्याने बाकीच्या पोरांना खूण केली व सारी कार्टी आडव्या भिंतीआड पदमजीला न दिसेल अशी बसून राहिली. उन्हाचे वस्त्र सैल पडल्याप्रमाणे वाटून ढग कमी झाली व वाऱ्याची झुळूक एक दुसरी फेरी टाकू लागली. वास्तविक सुटायची वेळ आल्यामुळे शाळेत एकच गोमगाला व्हायचा, पण सारी पोरे आत गुडचिप होती. कारण किल्ल्यांचा जुडगा घेऊन गुरुजी दारातच उभे होते. धोंड्या व त्याचे मित्र आता रस्त्यातच आले आणि सैन्या देखील कपाटाला टेकून उभा राहिला. पदमजी उठला व करत त्याने खच्चून लांब जांभई दिली आणि डोळ्यावर हाताचा आडोसा घेऊन वर पाहिलं. पण चंद्रावळीचा काळा पांढरा ठिपका पाहून त्याचा हात सट्ट दिशे खाली आला. गंजुड्या बाबूचा मात्र डोळा लागला नाही. सारखी पाठ खाजवत तो तसाच बसून होता. सैन्या, देऊन टाक मला ती मादी, 5 रुपये देतो, आहे तर बघ, समजावणीच्या स्वरात पदमजी म्हणाला. पण सैन्याचा आनंद शब्दांपलीकडचा होता. त्याचा पसरट ओबडधोबड काळ्या अळूच्या पानासारखा चेहरा ओलसर झाल्यासारखा दिसत होता. आता 5 तास झाले होते व चंद्रावळीने सब्जी नराबरोबर तितक्याच जोमाने नेट धरला होता. चंद्रावळ खाली येऊ दे पदमजी, तिची बत्ताशानं दृष्ट काढतो. डोळे उघडत सैन्या म्हणाला, बघ, तिनं निंब घातलं तुझ्या डोक्यात. धोंड्या व त्याच्या गोतावळीचा चेहरा साफ पडला तर आडव्या गल्लीतील पोरांनी आताच आरडाओरड सुरू केली. जेवण करून एक झोप ताणून 24 बोट बाळूही आला होता व घाईत त्याच्या कोटाची बटणे वरखाली झाली होती. तोच त्याच्या तोंडून एक आरोळी बाहेर पडली व सगळीकडे शब्दांचा धुरळा उडाला. सब्जी नराचा आकार आता मोठा मोठा होत होता. थोड्या वेळाने त्याच्या गिरक्या इतक्या खाली आल्या की त्याच्या पोटाखालचा लालसर रंग उन्हात चमकू लागला. पायातली लाल अंगठी रक्ताच्या धाग्याप्रमाणे दिसली. शेवटी पंख आवळत आवळत वाऱ्याच्या झोतावर तरंगत तो देवळाच्या शिखरावर उतरला व मान किंचित वाकडी करून त्याने खाली पाहिले.
पदमजीने खिशातून 5ची नोट काढून 24 बोट बाळूच्या हातात खुपसली, पण त्याचे तिकडे लक्ष नव्हते. त्याचे ओठ ओरडून ओले किच्च झाले होते व डोळे निसटल्याप्रमाणे कर फिरत होते. पदमजी, आण तुझा पटका, निशाण लावतो त्याच. बोडक्या बाया काय, 75 रुपये मोजले मी टिचून त्या मादी करता. दंड थोपटत तो सांगत होता. संड्याने तर दिशी उडीच मारली आणि आपला रुमाल उंच हवेत फेकला. तो तरंगत खाली येत असता विजेच्या तारांवर पडला व धोंड्या आणि त्याच्या मित्रांनी खूप टाळ्या पिटल्या. गेला तरी 72 या अर्थाने संड्याने मांडीवर थाप मारली आणि खाली दाणे वेचत असलेल्या बुद्रुक गुबगुबीत कबुतरांत तो मोहरम मध्ये वाघ नाचवतात तसा एका पायावर दणादण नाचू लागला. त्याने तोंडाने हलगीचा टिकिक गँग असा आवाज सुरू केला व पदमजी भोवती तो असा ओरडू लागला की त्याचे कान किटले. 2 पोरांनी तर गणेश चतुर्थीच्या शिळ्या फटाकड्या लावल्या. त्यांपैकी 3 फुसकुल्या झाल्या तरी एक लाजत लाजत ढम दिशी उडाली. या साऱ्या वेड्या आनंदाच्या काठावर गंजुडा बाबू गप्प बसला होता. त्याने आपली मांडीही बदलली नाही. मग अंगणात येणं तर दूरच. आपणाला आणखी 1 रुपया मिळणार हे त्याला माहित होतं की नाही कोणास ठाऊक. कशाविषयीही एवढा आनंद दाखवू नये माणसाने, असं त्याला वाटलं. गावच्या सुखदुःखाशी संबंध नसलेल्या वेशीच्या दगडाप्रमाणे तो गप्प होता. आजूबाजूला उतू चाललेला गोंधळ त्याच्यापर्यंत येऊन त्याला ओला न करता जात होता. त्याच्या लालसर डोळ्यात आनंदाचा कण नव्हता. विस्कटलेल्या चेहऱ्यावर सुखाचा हातही पुसला नव्हता. तोच काहीतरी झाले. हे सारे तुटले. 24 बोट बाळूने कपाळावर हात मारला व वर उचललेला हात जीव गेल्याप्रमाणे मरगळून खाली पडला. पोरे देखील थोबाडीत मारल्याप्रमाणे गप्प झाली. संड्याचा मात्र धिंगाणा चालू होता. त्याला 24 बोट बाळूने पुढे ओढले व वर बोट दाखवले. वर तेजस्वी डोळे भाजणाऱ्या निळ्या रंगाचा घुमट स्वच्छ चमकत होता. 1-2 ठिकाणी म्हातारीच्या केसाप्रमाणे विरळ ढगाचे फिसकारे चिकटले होते. जणू आपल्याजवळ काहीही लपवून ठेवण्याजोगे नाही असा अबोल शब्द त्या धिम्म्या विशाल डोळ्यांत भरून राहिला होता. अगदी मध्यावर चंद्रावळ तीक्ष्ण धारेच्या गतीने फिरत होती. त्या ढगांच्या जवळ येताच क्षणभर ती त्यांच्या पापणीआड लपत असे, पण लगेच तिची चांदणी पुन्हा चमकू लागली. साऱ्या आभाळाची दृष्टी जणू त्या नाजूक टिकलीवर खिळली होती. त्या अमर्याद विस्तारात एकाकी, निर्भय, डौलाने तरंगणाऱ्या चंद्रावळीकडे पाहून संड्याला वाळलेल्या गुंजेच्या शेंगेप्रमाणे मोकळे वाटू लागले आणि त्यातून गुंजाप्रमाणे शब्द ओघळले. बाळू, चंद्रावळ म्हणजे रत्न आहे, रत्न. तो पदमजी. आणि मग त्याच्या ध्यानात आले की 24 बोट बाळू काहीतरी दाखवतोय. त्याचे बाकीचे शब्द घशात घरघरले आणि चेहऱ्यावरचा आनंद आदल्या दिवशीचा असल्याप्रमाणे शिळा आंबलेला दिसू लागला. चंद्रावळीच्या भिंगरीसारख्या बिंदूभोवती खूप दूरवर तिच्यापेक्षा बराच मोठा काळा ठिपका गोल फिरू लागला होता. त्याच्या फेऱ्या अद्याप दूर होत्या, पण त्याच्या निशब्द निश्चल तरंगण्यात काहीतरी भीषण होते. सुरी फेकण्यापूर्वी हातात क्षणभर स्थिर धरावी त्याप्रमाणे त्या संथ हालचालीत कोंडलेले क्रौर्य होते. तो काळा ठिपका पाहताच संध्याचे सारे अवसान गळाले. 24 बोट बाळू ही मुकाट झाला. त्या साऱ्या शांततेवर इतर पोचट खाऊ खराब कबुतरांच्या दुबळ्या पंखांची फडफड अगदी फरफऱ्याप्रमाणे वाटत होती. ती टचाटच जमिनीवर टोची मारीत आणि चंद्रावळीसाठी टाकलेले, चंद्रावळीला शोभून दिसणारे कुसुंब्याचे दाणे रांगोळीच्या टिकल्याप्रमाणे पुसून टाकीत. मध्येच गटाराच्या कडेला एखाद्या नराला गळा फुगवून शेपटी पिसारण्याची लहर येत असे. चोचीला चोच मिळे, क्षणाचा आनंद व पुन्हा दाणे टिपणे. त्या निर्जीव पोटभरू पाण्यावर ती वरखाली होत आणि त्या डबक्यावर चांदणी चमकावी त्याप्रमाणे चंद्रावळीचे अद्याप निर्भय मिजाशी उडणे.
काळ्या ठिपक्याची वर्तुळे लहान होऊ लागली. चंद्रावळीची चमकी कोठेही असली तरी त्या मध्यबिंदूभोवती ती काळी वर्तुळे फिरत. इतका वेळ शांत तलावात कमळाच्या कळीप्रमाणे दिसणाऱ्या चंद्रावळीची कुलवंत डौलदार गती आता तडकल्यासारखी झाली व तिचे अंग किलकिल्ल्यासारखे होऊन इकडे तिकडे बेभान भरकटू लागले. तिच्या भीतीची जाणीव खालपर्यंत येऊन पोहोचली आणि 24 बोट बाळू तोंड हातात आवळून मटकन खाली बसला. आव आव चंद्रा चंद्रा आव. हात वर करून लहान मुलाप्रमाणे जीव तोडून सण्या ओरडू लागला. पण 2-3दा ओरडल्यावर त्याचाही आवाज निराशेने विरल्यासारखा झाला. तो ओल्या चिंधीसारखा बाहेर पडला व फार तर दिव्याच्या खांबा इतका उंच जाऊन खाली पडला. गंजुड्या बाबूने बसल्या बसल्याच भुवया वर चढवून आभाळाकडे पाहिलं, पण तो हलला नाही. 2-4 पोरांना धक्का मारून पदमजी सण्ण्याजवळ आला. ईर्षेचा उन्माद, विजयाची तहान, अपयशाचा मलिनपणा त्याच्या चेहऱ्यावरून धुवून गेला होता. स्वतःचेच पाखरू गोत्यात सापडल्याप्रमाणे त्याचा चेहरा कावराबावरा झाला. त्याने सण्याचा हात धरला व म्हटले, सण्या, लाखात पाखरू आहे ती मादी. घाल यांपैकी 4-5 शिकाऱ्याच्या डोंबलावर, उडव त्या लेंढाराला. अरे चंद्रावळ हातात दे माझ्या, 25 रुपये मोजतो बघ या बैठकीला. 25 रुपये गेले मसला. सण्या ओरडला, चंद्रावळ परत येऊ दे. त्याने गबागबा 2 कबुतरे पकडली व सारी शक्ती ओढून वर फेकली. पण ती गबदूल फुगलेली पाखरे घरावर उडाली. 2 पुळचट सैल गिरक्या घेऊन खाली आली व देवळाच्या छपरावर बसून ऊर फुटल्याप्रमाणे धापू लागली. थुत्तीचे, थुंकत पदमजी म्हणाला, करा करा का आपण टाक कुत्र्या पुढं उकरड्यावर. सण्याचा चेहरा अगदी रडकुंडीला आला. समोर चंद्रावळे आणि आपणाला काहीच करता येत नाही या असहाय्यतेने तर त्याचे मन सारखे तळमळू लागले. तो पदमजीकडे वळला व अगदी गयावया करू लागला. पदण्णा, तुझ्या पाया पडतो, मला तुझा एक नर दे, कोणताही दे, तो जाऊ दे. चंद्रावळ परत येईल रे खाण्यात. मी 5 रुपये मोजतो. नंतर उत्तराची वाट न पाहता खुळ्यासारखा चेहरा करून तो वर पाहू लागला. पदमजीने त्याच्याकडे क्षणभर पाहिले व तो न बोलता निघून गेला. त्याने आपले एखादे कबूतर दिलेही असते. कदाचित ते बाणासारखे वर चढले असते. शिकाऱ्याचे लक्ष तिकडे जाऊन चंद्रावळ वाचली असती. राणीच्या डौलाने उतरली असती. कदाचित चंद्रावळी बरोबर ते सुद्धा मेले असते. पण आता काय उपयोग? आता फार उशीर झाला होता. शिकाऱ्याची छाया चंद्रावळीच्या रेशमी अंगावर जखमेसारखी पडली होती. शिकाऱ्याचे पात्यासारखे पंख आता चंद्रावळीजवळ आले. त्या काळ्या भीषण पार्श्वभूमीवर तिचा काळा पांढरा ठिपका क्षणभर उजळला व पाण्याने भरलेल्या डोळ्याप्रमाणे चमकला. नंतर एकदम उफाळून फुटल्याप्रमाणे पांढऱ्या पिसांचा फुलोरा फुलला व शिळ्या हाराच्या पाकळ्यांप्रमाणे ओघळून नाहीसा झाला. आकाश आता स्वच्छ झाले होते. शिकाऱ्याची काळी छाया नाहीशी झाली आणि चंद्रावळही पुसून टाकल्याप्रमाणे दिसेनाशी झाली. इतका वेळ ताणलेली मने सैल पडली व कोलमडली. 24 बोट बाळूने एक विडी काढली व थरथरल्या हाताने तो ती पेटवण्याचा प्रयत्न करू लागला. सण्याने पाण्याच्या डबड्याला ठोकर दिली. हातात सापडेल ते कबूतर घेऊन देवळाच्या छप्परावर फेकून दिले. त्या गडबडीत एक लहान पोर पायात आले. त्याच्या पाठीत त्याने असा रपाटा हाणला की ते चिरडल्याप्रमाणे तळमळले. त्याने खाण्याचे दार बंद करून खाना धाडदिशी खाली ढकलून दिला. त्यातून एक अंडे घरंगळले. खालच्या पायरीवर आपटताच तडकले व त्यातून पिवळा पांढरा बलक चिकट तारेने बाहेर सरकू लागला. सण्या कट्ट्यावर चढला व भिंतीकडे तोंड करून गुडघ्यांत मान घालून बसला. पोरे कुजबुजत नाहीशी झाली. 24 बोट बाळू देखील दूर जाऊन एका घराच्या कट्ट्यावर बसला. गंजुडा बाबू हे सारे पाहत होता. त्याने पायावरचे उपरणे सोडले व जटा करा करा नांगरल्या व सण्याजवळ येऊन
कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला. काय करावे हे बाबूला समजेना. त्याचे मन एखाद्या वारुळाप्रमाणे वळवळणाऱ्या मूक शब्दांनी भरले होते. आपण हाताखांद्यावर खेळवलेल्या या पोराचे नशीब असे शेणखाऊ कसे हे त्याला समजेना. त्याला वाटले या भाबड्या बैलाला कोणतं तरी शरीर भारून टाकणारं, मन मारणारं एखादं धुंद व्यसन असतं तर त्याला याचा विसर पडला असता. आपण त्याला ताईत देतानाच शिकवायला पाहिजे होतं की बेट्या, कशातही जीव गुंतवू नको, तिळतिळ मरशील फुकट. त्या चंद्रीपायी 2 दिवस जेवण सोडलं होतं त्यानं. आपण म्हटलं त्याला, अरे पायात घुंगरं बांधलेली आवा ती नेहमी तळवारासारखं भटकायची. त्यावेळी सैन्यानं काय म्हटलं होतं हे त्याला आठवलं. तू आहेस गंजुडा, तुला काय समजतंय खेटर त्यात. ते शब्द आठवताच गंजुडा बाबूने खांदे हलवले आणि तो जाण्यासाठी वळला. आपण आहोत गंजुडा, काय समजतं त्यात आपणाला, त्याचा अर्थ आणि अनर्थ. पण समोर पाय बांधून टाकलेल्या कोंबडीप्रमाणे पडलेल्या सैन्याचे दुःख मात्र त्याला समजत होते, मशालीसारखे स्पष्ट दिसत होते. पण या साऱ्या शब्दांच्या गोंधळात त्याचा पाय ठरेना. तो थोडा वेळ अस्थिर मनाने उभा राहिला. सारे विचार झाडून टाकल्याप्रमाणे त्याने हात झाडले व तो देवळाच्या गाभाऱ्यात गेला. तेथे थोड्या वेळाने मशाल विझून धुमसत राहावी त्याप्रमाणे त्याचा खोकला सुरू झाला व त्याची वाढत जाणारी जाळीदार उबळ गाभाऱ्याच्या अंधारातून जिभेसारखी बाहेर येऊ लागली. सैन्याच्या डोळ्यांत मात्र शून्यता भरून राहिली व ते नारळाच्या भोकासारखे दिसू लागले. आपण आपल्या हाताने शिकाऱ्याला चंद्रावळीचा घास घातला. त्याच हाताने आपण तिचे सावरीच्या बोंडासारखे अंग अभिमानाने कौतुकाने कुरवाळले होते. एखादे घरटे सोडावे त्याप्रमाणे चंद्रावळ हातातून गेली, पण ती परत आली नाही. डोळ्यांसमोर पाहता पाहता ती नाहीशी झाली आणि आपण ते सारे उघड्या डोळ्यांनी पाहिले, एखाद्या जोखमारासारखे. आणि त्या शब्दाने त्याच्या जखमा वाहू लागल्या. गौरीभोवती टाकलेले प्रेमाचे वस्त्र, जोखमार, दुधिया कबुतराप्रमाणे नाचणारे चंद्रावळीचे शिंपल्यासारखे पाय, त्यांच्या भोवतालचे घुंगूर, केवड्यासारखे तिचे अंग आणि त्यात दंश करणारा बिरादार पाटलाचा काळा बूट, चाळणीसारखा चेहरा, 2 काळ्या पंखांवर भीतीने किलकिलणारी मुठी एवढी चंद्रावळ आणि शेवटी उधळलेली तिची पिसे. हे सारे धक्का बसलेल्या आकाशदिव्यातील चित्राप्रमाणे वेड्या गोंधळाने भिरभिरू लागले. या साऱ्यांचे करवतीचे दात असलेली अत्यंत विषारी काळी ज्योत झाली. तिच्या धगीने उभे केलेले चीड, अभिमान, वयाची जाणीव हे सारे बांध नाहीसे झाले आणि सैन्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे अनिर्बंध निर्लज्जपणे खांदे हलवून हलवून मोठ्याने रडू लागला. सत्यकथा, जानेवारी 1956. ही होती आपली आजची कथा, चंद्रावळ. मित्रांनो, एखाद्या गोष्टीत आपला इतका जीव अडकलेला असतो की तिचा शेवट आपण आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहतोय, याहून वाईट गोष्ट आपल्या आयुष्यात कुठलीच घडू शकत नाही असं आपल्याला वाटतं. सैन्याचंही अगदी तसंच झालं. फक्त त्याची चूक ही झाली की एका मोहाच्या क्षणाला तो बळी पडला. कदाचित तेव्हा त्याने जर स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर त्याची सुंदर चंद्रावळ आजही त्याच्याकडे असली असती. पण अर्थातच तो एक मोहाचा क्षण आहे, त्याला भरीस न पडणं हेच तर खरं यश आहे. तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल अशी आशा करते आणि जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.